श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद् भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला होता की हे देवा, सर्वजण तुझी भक्ती का करत नाही। त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणाले होते, तो श्लोक असा आहे, कामेस्तेस्ते रतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियमम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया। म्हणजे कामवासनेने ग्रस्त झालेले जे लोक आहेत ते अन्य देवताची पूजा करतात, पूजा अर्चा कर मला जाणत नाहीत। ते कामवासनेने पीडित असतात, मला ते जाणू शकत नाहीत। परंतु अन्य देवी देवतांना ते जाणतात आणि त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो देवी देवता त्यांना आवडते त्या देवी देवताची पूजा करतात, भक्ती करतात, असं श्रीकृष्ण महाराज अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे, सांगत आहेत। आता बाकीचे जे भक्त आहेत, बाकीचे जे देवी देवताची भक्ती करणारे आहेत ते पण भक्त आहेत। माझेच भक्त आहेत असं नाही आहे, बाकीचे पण देवी देवताची भक्ती करणारे ते पण भक्त आहेत। फरक एवढाच आहे। फरक काय की माझी भक्ती करणारे जे भक्त आहेत ते निष्काम आहेत, त्यांना कशाची आशा नसते। परंतु ज्यांना काहीतरी इच्छापूर्ती पाहिजे, आपली इच्छा पूर्ण व्हावी, आपली कामवासना पूर्ण व्हावी, अशा प्रकारची ज्याची भावना असते ते इतर देवी देवताचे भजन करतात, पूजन करतात। आता वेदामध्ये म्हणा किंवा शास्त्रामध्ये वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपासना सांगितलेली आहे। वेदाने तर पुष्कळ यावरती विचार केलेला आहे कर्मकांडाचा, की मनुष्याने आपल्या सुखासाठी, आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपली कामवासना पूर्ण करण्यासाठी, आपणाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी बरेच वेगवेगळे विषयाचे निरूपण, वेगवेगळे कर्मकांड हे वेदामध्ये सांगितलेले आहेत। भगवान असं म्हणतात की प्रत्येकजण माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, माझ्यापर्यंत त्याची पोहोच नसते, परंतु इतर देवी देवतापर्यंत ते पोहोचू शकतात। असे जे भक्त आहेत ते पण भक्त आहेत, परंतु पूर्ण ज्ञान त्यांना झालेलं नाही आहे, ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत। परंतु ते इतर देवी देवतापर्यंत पोहोचू शकतात। ते त्या देवतेची ते भक्ती करतात, पूजा अर्चा करतात, आराधना करतात। मग मी काय करतो की त्याची जी श्रद्धा आहे, इतर देवी देवतावरती जी श्रद्धा आहे ती त्याची श्रद्धा मी दृढ करतो। मी त्या भक्तांना त्या श्रद्धेपासून अडवत नाही। त्या देवी देवताची जी भक्ती करतात त्याची जी भक्ती आहे ती मी दृढ करतो, असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत। जरी ते माझी भक्ती करत नसले, इतर देवी देवताची भक्ती करत असले तरीसुद्धा मी त्यांना अडवत नाही। त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा मी दृढ करतो, असं ते म्हणतात। अगोदरच्या सत्रामध्ये कर्मयोगा ज्यावेळेस आपण त्याच्यावरती अभ्यास करत होतो त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले होते, काही लोक जे आहे निष्काम कर्म करणारे आहेत आणि काही सकाम कर्म करणारे आहेत। निष्काम कर्म करणारे जे योगी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, श्रीकृष्ण महाराज त्यावेळेस सांगत होते, निष्काम कर्म करणाऱ्या
ज्ञानी माणसाने सकाम कर्म करणारे जे मनुष्य आहेत त्यांची निंदा करू नये, त्यांची हेटाळणा करू नये, उलट त्यांना मदत करावी. जरी ते सकाम कर्म करत असले तरीसुद्धा त्यांना मदत करावी त्या सकाम कर्म करण्यासाठी. आणि आपण निष्काम कर्म करून एक पायंडा पाडावा, एक आदर्श ठेवावा. मग तुम्ही निष्काम कर्म करता हे पाहून बाकीचे जे सकाम कर्म करणारे जे लोक आहेत, भक्त आहेत, मनुष्य आहेत, ते तुमचा आदर्श घेतील आणि हळूहळू ते पण निष्काम कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतील. तशाच प्रकारे इथे भगवंत सांगत आहेत, मी माझी भक्ती नाही केली तरी दुसऱ्याची भक्ती जे करणारे आहेत त्या भक्तांना सुद्धा त्याची जी श्रद्धा आहे ती मी त्या देवी देवतावरती जी श्रद्धा आहे ती मी दृढच करतो, त्याची भक्ती मी दृढ करतो, त्यांना अडवत नाही आहे. मग होतं काय, हळूहळू ते भक्त त्या देवी देवताची भक्ती करत करत मग केव्हा तरी त्यांना ज्ञान प्राप्त होतं, त्यांना अनुभव येतं, प्रचिती येते. मग त्यांना समजतं की हे माझे जे इष्ट देवी देवता आहेत त्याच्यापेक्षा पण एक वरचा देव आहे, परमात्मा आहे, भगवान आहे. मग त्यावेळेस ते हळूहळू माझी भक्ती करतील असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज का म्हणतात बघा ज्ञानेश्वरीमध्ये, पै जो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पूर्विता मी. असे जे भक्त आहेत की इतर देवी देवता त्यांचं भजन करायला त्यांना आवडतं. मग मी काय करतो, हे अर्जुना, त्याची ती आवड आहे दृढ करतो. चाड म्हणजे दृढ, त्याची चाड दृढ करतो, त्याची चाड पुरवतो. देवो देवी मीच पाही, हाही निश्चय त्याशी नाही, भावो ते ठाई वेगळा धरती. असे जे भक्त आहेत ते काय करतात की सर्व देवी देवतामध्ये मीच आहे हा त्याचा निश्चय नसतो. ते समजतात हे देवी देवता माझ्यापासून वेगळे आहेत, भिन्न आहेत. तरी परंतु असं असलं तरी मी त्याची भक्ती दृढ करतो, त्याची आवड मी पूर्ण करतो, चाड पूर्ण करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणखीन अशा प्रकारचे दुसरे जे भक्त आहेत इच्छा ठेवून इच्छापूर्तीसाठी भक्ती करतात. आता त्यांना त्यांची इच्छा पूर्ण होते, काहीतरी मनात इच्छा ठेवून मला काहीतरी फळ मिळावं म्हणून ती इतर देवी देवताचे पूजन करतात, भजन करतात. मग त्याची इच्छा मी ती पूर्ण करतो, त्यांना ते फळ मिळतं. परंतु ते फळ मीच निर्माण केलेलं असतं. इथं काय सांगतात बघा, इथं एक मोठा सिद्धांत श्रीकृष्ण महाराज भगवान सांगत आहेत की देवी देवताकडून जे फळ आपल्याला मिळतं ते फळ माझंच आहे, मीच निर्माण केलेलं आहे. फक्त इतर देवी देवताच्या माध्यमातून ते फळ मी त्यांना देतो. आता हे कसं, आपण संसारिक काही उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला पटेल की भगवंतच कसं ते फळ निर्माण करतात आणि फळ देतात, फक्त देवी देवता जे आहेत ते माध्यम आहे. आता आपण काय रेशन घेतो बघा, रेशन दुकानातून रेशन आणतो, गहू तांदूळ तेल असं रेशन मिळतं. मग आपण काय म्हणतो, या चेअरमनने आपणाला रेशन दिलं, ह्या रेशन दुकानदारांनी आपणाला रेशन दिलं. पण तो रेशन त्याने काही स्वतःचं दिलं नाही, स्वतःच्या घरातून दिलं नाही. जे काय गहू दिले तांदूळ दिले ते आपले दिले नाही, ते कुणाचे होते, सरकारनं त्याला दिलं होतं. त्या रेशन दुकानदाराला, चेअरमनला ते गहू तांदूळ दिले होते आणि तो चेअरमन मग आपणाला दिला. तो दुकानदार जो आहे रेशन दुकानदार तो माध्यम आहे. दिलं कोण, सरकारला.
तशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज म्हणतात मीच देतो हे, परंतु माध्यम हे देवी देवता असतात. आता आणखीन एक उदाहरण घेऊ. आपण काय म्हणतो, हा मंडप जो आहे, महादेवाचा मंडप आमच्या आमदारांनी बांधून दिला, आमदारांनी पैसे दिले, परंतु आमदारांनी स्वतःच्या खिशातून पैसे नाही दिले. ते पैसे कुणाचे होते? सरकारचे होते. आमदार फक्त माध्यम होतं. याचा अर्थ असा नाही आहे रेशन दुकानदार किंवा आमदार महत्त्वाचे नाही, परंतु ते त्यांनी आपल्या खिशातून नाही दिले. दिलं कोण? सरकारनं दिलं. अशा प्रकारे हे देवी देवता पण महत्त्वाचे आहेत, त्या माध्यम आहेत. हे फळ मीच तयार केलेलं आहे, मीच निर्माण केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून मी हे फळ देतो असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन एक उदाहरण घेऊ. राजे प्रजेला मदत करतात. आपल्या सर्वांना माहीत आहे, प्रजेची काळजी घेतात, परंतु राजा प्रत्यक्ष जाऊन प्रजेला मदत करत नाही. राजा प्रत्यक्ष जात नाही. काय करतो तो मग? अप्रत्यक्षपणे प्रधान आहेत, नौकर आहेत, त्या माध्यमापर्यंत मधून प्रधान आहेत, सेवक आहेत, मंत्री आहेत, त्याच्या माध्यमातून राजा प्रजेची काळजी घेतो, प्रजेला मदत करतो. आता इथं पण ज्ञानेश्वर महाराज काही सांगत आहेत. आणखीन एक उदाहरण घेऊ, ते तुम्हाला लवकर समजेल. आता बघा, आपण बरेच जण रेल्वेतून प्रवास करतो. रेल्वेतून प्रवास केल्यानंतर बरेच जणांची इच्छा असते की आपण खिडकीजवळ बसावं, परंतु बऱ्याच जणांना खिडकीजवळ जागा मिळत नाही. मग काही जण बाजूला बसतात, काही वरच्या बर्थवरती बसतात. मग एखादी रेल्वे स्टेशन आला त्यावेळेस भिकारी भीक मागायला येतात, काहीतरी द्या म्हणून. आपल्याला सर्वांचा अनुभव आहे. भीक मागायला येतात, खिडकीजवळ येतात. वरती जो बसलेला असतो त्याला दया येते. तो काय करतो, 10 रुपये काढतो खिशातून आणि खालच्याला म्हणतो की दे त्या भिकाऱ्याला. मग तो खालचा घेतो आणि त्या भिकाऱ्याला देतो. मग भिकारी त्या खालच्याला आशीर्वाद देतो, तुझं बरं हो, चांगलं हो, तुझे बाल गोपाल चांगले राहो, अशा प्रकारचा आशीर्वाद तो भिकारी कुणाला देतो? खिडकीजवळ बसणाऱ्या खालच्या व्यक्तीला देतो. त्या व्यक्तीचे पैसे नसतात. पैसे कुणाचे असतात? वरती बसणाऱ्या व्यक्तीचे असतात. त्याने 10 रुपये दिलेले असतात. तशा प्रकारे भगवंत जे आहेत, हे फळ भगवंत म्हणतात हे फळ मीच निर्माण केलेलं आहे. फक्त इतर देवी देवता त्यांच्या माध्यमातून मी हे जे काही इच्छा आहे पूर्ण करतो, फळ देतो जे भक्त आहेत. म्हणून आता याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. मग तिया श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. ऐसे जेने जे जे भाविजे, ते फळ तेने पाविजे. परी तेही सकळ निपजे, मजस्ती स्तव. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ह्या सर्व देवी देवतामध्ये मीच विराजमान आहे. जसं परमात्मा आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे, तसाच परमात्मा हा भगवान देवी देवताच्या हृदयामध्ये विराजमान आहे. हा असं त्यांना समजत नाही आहे. जे भक्त आहेत ते समजत नाही त्यांना की ह्या देवी देवताच्या हृदयात पण भगवंतच आहे. मग त्याला भिन्न समजतात. परंतु जे फळ आहे, जे फळ तयार केलेलं आहे ते मीच तयार केलेलं आहे. ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे, मजची स्तव. मीच ते फळ तयार केलेलं आहे. अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज पण सांगत आहेत. याच्यामध्ये देवी देवताचं योगदान आहे असं नाही आहे, परंतु फळ कोण दिलं? परमात्म्याने दिला, भगवंताने दिला. देवी देवताची जी काही शक्ती आहे, जे काही सामर्थ्य आहे, भगवान म्हणतात हे माझंच आहे.
त्याला जे सामर्थ्य मिळतं, त्यांना जी शक्ती मिळते ती माझीच आहे. जशी राजाची व्यवस्था असते, प्रधान सेवकाच्या मार्फत या प्रजेची काळजी घेणं, तशा प्रकारे मी हे देवी देवताच्या माध्यमातून माझ्या प्रजेची काळजी घेतो. जसे जीव माझे अंश आहेत, तसे देवी देवता पण माझेच अंश आहेत. त्यांना सामर्थ्य मीच देतो असं भगवान म्हणत आहेत. म्हणून मी काय करतो, मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून ह्या देवी देवताची निर्मिती केलेली आहे. तसा राजा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे भगवान म्हणतात की करोडो लोक आहेत, मी त्या सर्वांच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून मी काय केलेलं आहे, ह्या देवी देवताची निर्मिती केलेली आहे. माझ्यापासूनच हा आत्मा तयार झाला आणि हे आत्म्याची स्थापना प्रत्येकाच्या हृदयात केलेली आहे. माझाच अंश आहे हा आत्मा. प्रत्येकाच्या जीवामध्ये हृदयामध्ये जो वास करतो, देवी देवताच्या हृदयामध्ये जो वास करतो, तो माझाच अंश आहे. परंतु एक भगवान सांगत आहेत की ज्यांना ज्याची आवड आहे, ज्यांना ज्या देवतेवरती भक्ती आहे, ज्याची इष्ट देवता आहे, त्याची भक्ती करावी. परंतु याच्यामध्ये एक फरक आहे की ज्या देवतेची भक्ती करतात किंवा देवतेची भक्ती करतात, ते भक्त त्या देवी देवताला जाऊन मिळतात. नंतर शेवटी स्वर्गवास झाला म्हणतो आपण, त्यावेळेस असे जे भक्त आहेत त्या देवी देवताला जाऊन मिळतात. परंतु माझे भक्त जे आहेत ते मला येऊन मिळतात. फक्त फरक एवढाच आहे, दुसरा काही नाही असं भगवान म्हणत आहेत. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू आपण. हे असो परवते मग हो का आवडते, परी येजी जो देवता ते तो देवत्वासीची ये. येर तनु मनु प्राणी जे अनुसरले माझी याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. ज्याला जे दैवत आवडते त्याची उपासना केली की तो त्या दैवताला प्राप्त होतो. म्हणजे ज्या देवतेची पूजा केली नंतर तो त्या देवी देवताला प्राप्त होतो. माझे जे भक्त आहेत ते मला येऊन मिळतात. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन काय पुढे काय सांगतात, कशा प्रकारची माया आहे, कशा प्रकारचा अहंकार आहे, सर्व भक्त मला का जाणत नाहीत, त्याचं कारण काय. त्याचं कारण ते सांगतात की मी हा मायेने झाकलेला आहे, त्यामुळं मी सर्वांना समजत नाही, सर्वजण मला जाणू शकत नाहीत, मायामध्ये येते. ह्याचं सविस्तर वर्णन आपण पुढच्या सत्रात करू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.